लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. 11,000 कोटी रुपयाचा निधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाला आहे. लाडक्या बहिणींना आता पैसे मिळत असून सरकारने वयोमानाची अट लावली असून लाडक्या बहिणींना आतापर्यंत जिल्ह्यानुसार खात्यामध्ये पैसे जमा होत होते, परंतु आज या 10 जिल्ह्यांमध्ये, उद्या या 10 जिल्ह्यांमध्ये असं आता होणार नाही, कारण हप्ता वाटपासाठी सरकारने वयाची विभागणी केली आहे. वयोमानानुसार महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता सोडणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले. त्यामुळे सकाळपासून महिलांच्या खात्यावर पैसे वितरित होत आहेत. काही बँकांचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी बँकांना निधी दिलेला असल्यामुळेच डिसेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये असे 3,000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील महिलांना आला आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने वयोमानानुसार आता विभागणी केली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात केली आहे. तर काही महिलांना वयाच्या अटीनुसार 3,000 रुपये मिळत आहेत, तर काही महिलांना 4,500 रुपये मिळत आहेत. लाडक्या बहिणींनो, 11,000 कोटी रुपयाचा निधी हा महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला असून गेल्या 2 दिवसापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे महिलांच्या खात्यावर सोडण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप पार पडले. वयानुसार महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या वयोगटाला आज पैसे मिळत आहेत, त्याचबरोबर कोणत्या वयोगटाला किती रुपयाची रक्कम खात्यामध्ये जमा झाली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कारण पत्रकारांशी बोलताना थेट मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना महत्त्वाची बातमी दिली आहे. लाडक्या बहिणींच्या वयोमानानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे दोन्ही एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये वर्ग होत आहेत. सरकारने वयाची अट ही लावली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये, 3,000 रुपये, 4,500 आणि 6,000 रुपये असे हप्ते जमा होत आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये वयानुसार 6,000 रुपयाचा हप्ता देखील जमा झाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी काही महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होणार असल्याचं देखील सांगितलं आहे. काही बँकांचे सर्व्हर डाऊन असल्यामुळेच महिलांना पैसे मिळत नाहीत. त्यामध्ये काही सरकारी बँकांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे राज्य सरकारकडून वितरित करण्यात आले आहेत, तरी देखील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हप्ता वाटपाची सुरुवात तर झालीच आहे. सरकारने निधी मिळाल्यानंतर पैसे वितरित करण्यास सुरुवात केली. बँकेतील अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं कामकाज सुरू केले, परंतु काही बँकांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे पैसे काही महिलांना मिळालेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक पहा की तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना कोणती सूचना दिली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ती हे वर्षातील शेवटची संधी लाडक्या बहिणींसाठी ठरणार आहे. कारण वयोमानाची अट ही फक्त आत्ताच्या वेळेस लावण्यात आली आहेत. आता महिलांना 1,500 रुपये, 3,000 रुपये, 4,500 असा लाभ मिळत आहे, परंतु पुढच्या महिन्यापासून सर्रास महिलांच्या खात्यामध्ये 2,100चा हप्ता सोडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितले. लाडक्या बहिणींनो, सरकारने EKYC प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर वयोमानानुसार महिलांची यादी देखील बनवली जाणार आहे. त्यामुळे महिलांनो, तुमचं वय किती आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता किती जमा झाला आहे हे देखील तुम्हाला यातून कळणार आहे. राज्यातील जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता हा सकाळी जमा झाला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काही महिलांना नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्रित 3,000 रुपये मिळालेले आहेत, तर काही महिलांना फक्त नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरण प्रोसेस सुरू झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर अजूनपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपयाही मिळाला नसेल तर लाडक्या बहिणीने तुमच्या बँकेचं खातं कोणत्या बँकेमध्ये आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी कोणती बँक जोडली आहे, त्यानुसार तुमच्या बँकेमध्ये कधी पैसे जमा होणार आहेत हे देखील तुम्हाला आता समजणार आहे. कारण आत्ताच बँकांचं सर्व्हर डाऊन झाल्याचं आपल्याला कळालं आहे. मग आपल्या लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी बँकांना आदेश दिलेत. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचा लाभ आत्तापर्यंत घेतला असेल तर तुम्हाला आता जो हप्ता मिळणार आहे यामध्ये सरकार लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता वितरित करणार असल्याचं सांगितलं आहे. आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरळीत हप्ते जमा होतील, परंतु EKYC प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता बँकांचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. त्यामुळे जर कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला लाभ हवा असेल तर सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी देखील दिलेली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आता जवळपास
सर्व महिलांनी ई-KYC प्रोसेस कंप्लीट केल्याचं सरकारने पाहिलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होत आहे. आदिताई तटकरे म्हणाल्या आहेत की लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर वयोमानाच्या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ हा मिळणारच आहे. जर काही महिला वयोमानाच्या अटीमध्ये बसत नसतील तर सरकारने आधार कार्डमध्ये त्या महिलांनी चुका केल्याचं देखील पाहिलं आहे. सरकार आता त्या महिलांचे अर्ज बाद करणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता जर मिळत असेल तर तो देखील बंद होऊ शकतो जर तुम्ही चुकीचं वय लावलं असेल तर. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडक्या भावाने 11,000 कोटी रुपयाचा निधी हा लाडक्या बहिणींसाठी वितरित केलेला आहे. 2 टप्प्यांमध्ये हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहेत. महिलांनो, पहिल्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये बँकांच्या यादीनुसार पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. मग पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच महिलांना लाभ मिळत आहे. सकाळीच महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. वयोमानानुसार महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे. काही महिलांना 3,000 रुपये मिळाले तर काही महिलांना 4,500 रुपये मिळाले. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पहिल्या टप्प्यामध्ये असाल तर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. जर दुसऱ्या टप्प्यामध्ये असाल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज हा थोड्या दिवसामध्ये येऊ शकतो. आणि जर तुम्ही दोन्ही टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावर पैसे मिळवू शकला नाही तर लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज बाद देखील झालेला असू शकतो. मग ई-KYC प्रोसेसमध्ये तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर देखील तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. तर आता जर तुम्हाला परत लाभ मिळवायचा असेल तर नेमकं काय करावं लागणार आहे हे देखील तुमच्या लाडक्या भावांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. कारण बऱ्याच ग्रामीण भागातील देखील महिला आहेत की त्यांनी ई-KYC प्रोसेस कंप्लीट केलेली असताना देखील त्यांचे अर्ज चुकीचे भरले गेल्यामुळे त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्यांचे अर्ज हे बाद झाले आहेत. मग सरकार आता शेवटची संधी देणार असल्याचं देखील महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलं आहे. कारण आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की बऱ्याच ग्रामीण भागातील महिलांनी ई-KYC प्रोसेसमध्ये चुका केल्या आहेत, त्यामुळे महिलांना एक शेवटची संधी उपलब्ध करून द्यावी असं देखील सांगण्यात आलं होतं. मग लाडक्या बहिणींना संधीचा लाभ आता मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील कोणतीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही असं तुमचे लाडके भावांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे अखेर दोन्ही टप्पे हे पार पडत आहेत. नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत आहेत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा विशेष असा लाभ देखील मिळू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अशा तुमच्या दोन्ही भावाने दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोडल्याचं आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेला शब्द सरकारने पाळला आहे. तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून व्यवस्थित तुमच्या खात्यामध्ये जमा होत आले आहेत. इथून पुढे देखील सरकारने दिलेला शब्द होता की 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना देऊ. त्यामुळे आता पुढचा हप्ता 2100 रुपयाचा देखील असू शकतो. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांच्याकडून एक समिती नेमण्यात येणार आहे आणि त्या समितीकडून लाडक्या बहिणींची पडताळणी पार पडल्यानंतर लाडक्या बहिणींची एक विशिष्ट यादी देखील लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाहीर होईल. त्यानंतर लाडक्या बहिणींना आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित करतील. लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे, कारण सकाळपासून महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वयोमानानुसार आता महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होत आहे. काही महिलांना सकाळी पैसे मिळालेत तर काही महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही. तर रात्रीपर्यंत हे पैशाचं वाटप चालू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. रात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाल्याचा मेसेज हा येऊ शकतो. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टपणे पहिला टप्पा लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू झाल्याचं सांगितलं. त्यामुळे वयोमानानुसार महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर आता पैसे जमा होत असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होत आहे.